हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर चला माझा एका नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे, संगीता ब्लाउज डिझायनर। आणि बघा आपल्याला आज प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग करायचं आहे आणि मापाचं ब्लाउज आहे, कटिंग करायचं आहे। पहिले मी तुम्हाला स्टिचिंग पण दाखवेन नंतर। बघा हे असं काही मापाचं ब्लाउज आहे, प्रिन्सेस कटचं आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला बनवायचं आहे। आता बघू शकता तुम्ही। बघा मी आता काही माप घेते इथं। हे छाती मापून घ्यायची पहिले। हे आली 9, 9.5 आहे। आणि बघा तुम्ही म्हणजे प्रिन्सेस कट आहे ना, तर मला हे 10 घ्यावं लागेल, कारण तिथं आपल्याला कमी पडतो कपडा फिटिंगसाठी, म्हणून मी हे पहिले कापून घेते। बघा तुम्ही हे बघा आता 1 मीटर कपडामधून मी स्लीवसाठी कापून घेतलंय, मापून घेतलंय मागच्या पुढच्या भागसाठी, बघू शकता तुम्ही। आणि याच्या 4 घड्या करायच्या आहे। या 4 घड्या घातल्यानंतर बघा तुम्ही त्याचा शोल्डर घेऊन घेते मी। शोल्डर 5.5 घेतलंय हे, आणि हे मुंडा घेते 6.5 घेते हा। आणि हे मी तुम्हाला काल पण बोलली होती, अर्धा इंचवरती 1 इंचवरती मापायचं आहे। असं इथून आपल्याला बघा असं माझा अंदाजाने बरोबर येतं, पण 3 वरतीच घेतलंय। बघा तुम्ही बरोबर आलं। इथूनच राऊंड द्यायचा आहे आपल्याला। असं काही 6.5 वरती घेते मी हे। आणि हा पुढचा गळा आहे। आता पुढचा गळा पण मला 6.5 घ्यायचा आहे। ही रुंदी घेते, रुंदी तर 2.5 राहते, आणि हे तर 6.5 घेतला आहे लांबीला गळा। बघू शकता तुम्ही। आणि असा मस्त काही गोल राऊंड देऊन द्यायचा आहे। बघा तुम्ही गळा पण 6.5 झाला, ही रुंदी झाली 2.5 एवढं, आणि हे 5.5 शोल्डर झालं, आणि हे मुंडा झाला 6.5। आणि आता बघा छातीचा फिटिंग घ्यायची आपल्याला। 10 घेते मी, इथं 9.5 आली, पण मी अर्धा इंच वाढून घेते, कारण प्रिन्सेस कटला थोडंसं कपडा जास्त घेते, अर्धा इंच। नाही तर इथं आपण प्रिन्सेस कटसाठी इथं कापतो ना, तर तिथं खूप कमी पडतं। आणि बघा मी इथं कमरेला पण 9.5 घेऊन घेते। अशी काही लाईन ड्रॉ करून घ्यायची इकडे पण। बघा मी इकडे 1.5 इंच घेते, कमी केला अर्धा इंच, बघू शकता तुम्ही। आणि आता काही कापून घेते। मस्त ब्लाऊज आपला अस्तर कटिंग करते मी। कस्टमरचं म्हणजे किती दिवसापासून पडलं होतं, जे अर्जंट मागतात त्यांचं दिलं जातं आणि हे राहून जातं, असं जे काही मागत नाही त्यांचं पडलेलंच राहतं। बघा मी आता इथं पुढचा गळा असं मस्त काही कापून घेतला, बघू शकता तुम्ही। हा बॅक पार्ट एक साईडला काढून घेऊ 2 मिनिटासाठी, तोपर्यंत याची पूर्ण कटिंग व्यवस्थित करून घेऊ। आणि हा पुढचा मुंडाचा आहे तो हे कापून घ्यायचा थोडंसं आपण घेतलं इथे। आणि हे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, मला इथून बी 2 भाग करायचे। पुढे हुक आहे त्याचे। बघा हे 3 घेते मी, आणि हे 3.5 घेते, बघू शकता तुम्ही। मी 10.5 वरती टिक करतो इथं। आणि इथून बी बघा तुम्ही असं काही राऊंड करायचं आहे आपल्याला। आणि इथून परत खालून परत आपल्याला 2 घ्यायचं आहे, आणि इथून पण असं सिद्ध 1.5 घ्यायचं आहे हा, म्हणजे आपली जेणेकरून ही लाईन सिद्धी यायला पाहिजे। आणि बघा मी आता ड्रॉ करते, असं काही राऊंड व्यवस्थित यायला पाहिजे। बघा सिद्ध असं यायला पाहिजे, असं इथून। आणि हे जे आपल्याला कटिंग करायचं आहे हे बघू शकता तुम्ही।
मी तुम्हाला कटिंग बी करून दाखवते। ब्लाउज कटिंग झालेली प्रिन्सेस कटची, हे बघा मस्त झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर असं प्रिन्सेस कट। आता इथं आपण जॉईन करतो ना, इथं आपण 10.5 वरती बरोबर हे करायचं आहे आणि इथं पण म्हणजे दोघं बरोबर आपल्याला पॉईंट जेणेकरून एकदम सेम येतील इथं। आणि हा पण इथं बघा तुम्ही, इथं पण थोडासा फुगा म्हणजे असं खेचलं जाईल ना मग, आणि इकडे पण असं तेव्हा फुगा होईल इथं, बघू शकता तुम्ही। अशी सुंदर अशी कटिंग झालेली। आणि आता हे झालं फ्रंट पार्ट। आता तुम्हाला बॅक पार्ट दाखवते मी। बघा बॅक पार्टसाठी इथं 2.25 येतोय, तर आपल्याला बघा तुम्ही, आता मला अर्धा पाऊण इंच इथं वाढवावं लागेल। 2.25 आहे ना, तर मी 3.5 घेते, कारण जेणेकरून तो गळा एकदम छान येईन आपल्या। आणि पानगळा घ्यायचा इथं। आता पानगळ्यासाठी बघा इथून 3 घेते मी, हे 3 घेतलेलं आहे। आणि इथून बी मला 4 घ्यायचं आहे। तुम्हाला व्यवस्थित असा गळा दाखवते मी। इथून 4 घेतलं आणि इथून 1.5 इंचवरती वणाक द्यायची, असा राऊंड द्यायचा आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही। असा हा 1.5 इंचवरती घेतलेला आहे, हा जो घेतला आहे तो। आणि इथं परत आपल्याला मधोमध इथून 3 घ्यायचा आहे वरती, आणि इथून 3.5 घ्यायचा आहे। बघा तुम्ही, आता आपला राऊंड असा गळा येईन ना, हा बघा पानगळा झालेला आहे असा काही मस्त सुंदर, बघू शकता तुम्ही। याचा अंतर मध्ये मध्ये यायला पाहिजे ना हे राऊंड असं, म्हणून मी इथून 3चं पहिले माप करून घेतलं आहे, नंतर हे 3.5 घेतलं आहे। आणि आपला 3.5 येईन, पण तो इथं आपला राऊंड झाला ना थोडाफार कमी होऊ शकतो, त्याचं काही नाही। आणि इकडे याची जी रुंदी असा राऊंड देतो ना आपण, हा तर हे 1.5 घेतलं इथं, आणि हे 3 घेतलेलं आहे। आणि हे राऊंड कुठे यायला पाहिजे नेमकं, तर हा बघा 4 घेतलेला इथून तर इथून, तर असा राऊंड हा 4 वरती आला आहे आपला। आणि बघा तुम्ही, एकदम असा सुंदर असा गळा झालेला आहे पानगळा। मी तुम्हाला कटिंग करून पण दाखवते, आणि टक्स घेताना पण मी तुम्हाला दाखवते। मी तुम्हाला काल बोलली होती ना 1.5 इंचावरती इथं कोणता बी गळा कापा तुम्ही, इथून 1.5 घ्या, त्याच्यानंतर आपण असं पूर्ण टक्स घेऊ शकतो। हा 4-5 जो येईन तो, असं काही नाही की एवढाच यायला पाहिजे असं। बघा असं मस्त पानगळा आपला रेडी होतोय आता। मी तुम्हाला खोलून दाखवते एक वेळेस, बघा किती सुंदर असा मागचा गळा आपला आता एकदम पानगळा मस्त कटिंग झालेला आहे। आणि हे टक्स सेम यायला पाहिजे, म्हणून या साईडला आपण परत असं एकमेकावरती कपडा ठेवून असं काही ठोकून द्यायचं थोडंसं, बघा बघा तुम्ही, एकदम असा सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे, कटिंग झालेली। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटेल ते नक्की सांगा। आणि अजून पुढे कटिंग मी तुम्हाला दाखवते, जे पूर्ण झाले नाही कटिंग। हा प्रिन्सेस कट झाला, पानगळा झाला, आणि आता स्लीव कटिंग करून घेते। स्लीव कटिंग करते ते तुम्हाला पूर्ण दाखवते डिटेलमध्ये। हा बघा, हा 1 मीटर कपडामधून एवढा कपडा वाचलेला राहतो, तर तो कपडा आपल्याला स्लीवला पूर्ण नाही होत, म्हणून मी एवढीच घडी घालते त्याच्यासाठी। आणि हा जो आपला मुंड्याचा कापलेला राहतो ना, तो कपडा उडतो ना, तो कपडा मी असा काही ठेवते। आपली स्लीव जॉईंट द्यावा लागतो, पण 1 मीटर कपड्यामध्ये आरामाने होतं, मग काही आपल्याला एवढा दुसरा कपडा नाही बघावा लागतं। आणि बघा स्लीवची मी लांबी तुमच्या समोर घेते। स्लीवची लांबी आहे 9.5 आहे, तर मी 10.5 घेते।
आणि इकडनं पण तेवढीच घेते 10.5 आणि इकडे 3.5 वरती टिक करते आणि इकडे पण 3 वरती बघा 3 पर्यंत आपल्याला सिद्ध घेऊन जायचं आहे. एवढं राऊंड मी तुम्हाला काल पण बोलली होती. आणि बघा अशी काही सुंदर ब्लाऊज स्लीव आपली कटिंग होती. बघा हे असं काही सिद्ध केलेलं आहे. फिटिंग बघा त्यांची आहे 5 आणि 1.5 इंच आपल्याला फिटिंगसाठी येतं. असं काही बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. इथून जॉईंट द्यायचं आहे आपल्याला शिवायच्या टायमाला, एवढं लक्षात राहू द्यायचं आहे. बघा आणि हा मच्छी कट जो आहे तो आपल्याला नंतर जॉईंट द्यायचा आहे. बघा असं काही सुंदर आपलं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तुम्हाला मी एक वेळेस परत दाखवते. तर बघा ही स्लीव आहे, बॅक पार्ट आहे, पानगडा घेतला आहे. ते पण एकदम व्यवस्थित माप घेऊन तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. जर नाही समजलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्याकडनं कुठे काही चुकलं असेल ते पण मला सांगा. मला त्याच्यात काही राग नाही. मला जसं कटिंग येते मी तसं तुमच्याशी शेअर करते. आणि हे बघा प्रिन्सेस कट, ह्याची पण कटिंग तुम्हाला दाखवली. याला मी काय शिकलेली नाही, मी पण तुमच्यासारखीच आहे एक साधारण गृहिणी. पण म्हणता ना की आपण मनावरती जिद्द जर ठेवली तर आपल्याला सर्व काही येऊ शकतं काम. तसं मी तुमच्यासारखी एक जिद्दी स्त्री आहे. ते मी करते. कोणतं बी काम हातावरती घेतलं ते पूर्णच येतं. बघा माझी आजची कटिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.